असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आजचे जेवढे खासदार निवडून आलेले आहेत हे सगळे खासदार एकमेकांचे नातेवाईक आहेत। त्याच्यामध्ये सामान्य मराठा एकही नाही आणि दुर्दैव आहे या ठिकाणी की सामान्य मराठा म्हणजे मी ज्याला एक निजामी मराठा आणि रयतेचा मराठा असं म्हणतो, त्या निजामी मराठ्याने रयतेच्या मराठ्याला बरोबर घेतलेलं नाही, पण तरीही रयतेतला मराठा हा निजामी मराठ्याबरोबर जातोय आणि त्याचं स्थिती जी आहे ती स्थिती अत्यंत हालाकीची आहे। हा जो रयतेतला मराठा जो आहे त्याची स्थिती अत्यंत खालावलेली आहे। तो भूमिहीन होण्याच्या मार्गावरती त्या ठिकाणी आलेला आहे। अनेक ठिकाणी तो असताना शेतमजूर झालाय अशी परिस्थिती आहे। तेव्हा हा सुद्धा एक नवा ज्याला म्हणता येईल की सामाजिक दृष्टिकोनातून अविकसित वर्ग उभा राहतोय। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आणि साधनांपासून तो प्रत्येक वर्षी हीन होत चाललेला अशी जी परिस्थिती आहे तो सुद्धा उठाव करतोय आणि म्हणून त्याचं वेगळा क्लास करणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। तुम्हाला शांतता केलं होतं की ज्या छोट्या जाती किंवा मायक्रो ओबीसी आहेत त्या संपुष्टात येत आहेत किंवा त्या संपल्या आहेत अनेक जाती, याचं कारण नेमकं काय? ते मी तसं म्हटलं, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जे झालं त्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनमध्ये आलुतेदार बलुतेदार त्याचा उद्योग होता आणि त्याच्यावरती तो जगत होता, त्याला पूर्णपणे पर्याय दिला। म्हणजे मोठा सांगायचं झालं तर पूर्ण मातंग समाज हा घायपातावरती जगत होता आणि घायपातापासून तो असताना दोऱ्या करत होता अशी परिस्थिती आहे। आज घायपात आहे पण घायपातापासून दोऱ्या होत नाही तर आपण नायलॉनच्या दोऱ्या वापरायला लागलोय आणि पूर्णपणे हा जो मातंग समाज जो आहे हा अविकसित अधिक होत गेला अशी असणारी परिस्थिती आहे। ओबीसींच्या मनात सध्या भीती आहे, ओबीसींवर अन्याय होऊ नये आणि गरजवंत मराठ्यांना देखील आरक्षण मिळावं, यासाठी नेमकं फॉर्म्युला काय असावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही तुमच्याकडे आशेने महाराष्ट्र बघतोय ते मी एक असं आहे की त्याला प्रामाणिकता पाहिजे। जी प्रामाणिकता मला ह्या पक्षांमध्ये दिसत नाही आहे। त्यांना फक्त असणारं आरक्षण आता सत्ता मिळवण्यासाठी वापरायचं आहे आणि म्हणून त्याही वेळेस म्हणालो की तो जर फॉर्म्युला मी टाकला आणि किंवा मांडला तर त्याचा चोथा करून टाकतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी तो मांडणार नाही। दादा, तुम्ही आता एक शब्द वापरला निजामी मराठे। हां, पण निजामी मराठ्यांचा फायदा जरांगीच्या आंदोलनामुळे झाला? ते माझं म्हणणं असं आहे की BJPचं जे आंदोलन होतं की आम्ही संविधान बदलणार, त्याचा पुरेपूर फायदा या निजामी मराठ्यांनी घेतला। संघर्ष कसा कमी होईल मराठा आणि ओबीसी? उतरतील का हे पहिल्यांदा आपण पाहू आणि त्याच्यानंतर मग कोणाला फायदा होतो का ते आपण बघू। या मंचावरती आता नेते घाबरतात, मात्र तुम्ही निर्भीडपणे या ठिकाणी आलेला आहात। हो, कारण का प्रश्न असा आहे की माझा काही छुपा अजेंडा नाही आहे। माझा अजेंडा असा आहे की समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे। जी परिस्थिती उभरत आहे त्या उभारलेल्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि लोकांना तुम्हाला दिलासा देता आला पाहिजे। ते याचं एक लक्षात घ्या की याच्यामधलं म्हणजे जे आता इंटेलेक्च्युअल ओबीसी जो माझ्याशी चर्चा करतोय त्याची भीती रास्त आहे। तो असं म्हणतोय की उद्याच्या विधानसभेमध्ये जर अशीच कुटुंबशाहीची मेजॉरिटी आली तर ह्या कुटुंबशाहीला अजून घट्ट करण्यासाठी
आणि केंद्र शासन हे डिपेंडेबल झाल्यामुळे आमचं आरक्षण जाईल अशी भीती ते व्यक्त करतात आहेत आणि त्यांची भीती रास्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याचा वापरला जाईल, त्याचा वापर केला जाईल. तुम्ही म्हटलंय की एक मराठा आणि ओबीसीना एकाच ताटात जर आरक्षण दिलं तर ते टिकणार नसेल. मात्र सरकारने 10% दिलेलं आहे, त्या आरक्षणासंदर्भात कसं बघता तुम्ही? ते द्या वाजूत नसताना कोर्टामध्ये प्रलंबित आहे. शेवटी पॉलिटिकल पार्टी म्हणून तुम्ही काही केलं तरी ते संविधानात बसतंय की न बसतंय हे कोर्ट बसलेलं आहे आणि 2दा त्यांनी स्ट्रक डाऊन केलेलं आहे मराठा आरक्षणाचं. तेव्हा त्या कचाटीतून वाचून जे दिलं पाहिजे होतं ते मला थोडंसं ते त्यांना विचारा तुम्ही का करत नाही. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.